नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. शिक्षण विश्वाला हादरवणारी एक धक्कादायक घटना मुंबईत घडली. देशातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या IIT पवईच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांचे नग्नावस्थेतील व्हिडिओ चित्रीकरण केल्याचं प्रकरण उघडकीस आलं. या प्रकारानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईतील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या IIT पवईमध्ये विद्यार्थ्यांचे नग्न व्हिडिओ चित्रित करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. IIT मधील हॉस्टेल क्रमांक 14 मध्ये 12 ऑक्टोबर 2025 रोजी एक जण काहीतरी संशयास्पद हालचाली करत असल्याचं विद्यार्थ्यांना जाणवलं आणि त्यांनी सुरक्षा रक्षकांकडे तक्रार केली. आरोपी राहुल पांडे हा IITचा माजी विद्यार्थी असून 2025 मध्ये त्याने इलेक्ट्रिक विभागातून M.Tech केलं असून तो वसतिगृहात त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी जात असे. शिवाय सध्या तो नोकरीच्या शोधातही होता. त्यामुळे कॅम्पस इंटरव्ह्यू प्रक्रियेसाठी तो इथं राहत होता. काही कामानिमित्त तो एका अधिकाऱ्याच्या शिफारसीवरून 2 दिवसाच्या पासावर वसतिगृहामध्ये राहण्यासाठी आला होता. तो इथं मित्राच्या खोलीवर राहिला आणि 12 ऑक्टोबरला काही विद्यार्थ्यांनी राहुलला शौचालयामध्ये चोरून व्हिडिओ काढताना पकडलं. सुरक्षा रक्षकांनी वसतिगृह प्रशासनाला कळवल्यानंतर त्यांनी पवई पोलिसांना माहिती दिली. राहुल पांडे याच्या मोबाईल तपासणीत अनेक धक्कादायक व्हिडिओही पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे. शिक्षणाच्या मंदिरात अशा प्रकारची कृत्य होणं हे केवळ कायदेशीर नव्हे तर नैतिकदृष्ट्याही अत्यंत लाजिरवाणं आहे. त्यामुळे IIT सारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस तपासानंतर कोणती धक्कादायक माहिती या प्रकरणामध्ये पुढे येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.